बातमी आहे अवघ्या जगाची चिंता वाढवणारी। कोरोनाच्या संकटाची भीती पुन्हा एकदा निर्माण करणारी बातमी येऊन धडकली आहे। जपानमध्ये मानवी मांस खाणाऱ्या बॅक्टेरियाने खळबळ माजली आणि ज्यामुळे 48 तासात मृत्यू होऊ शकतो। बघूया चिंता वाढवणाऱ्या जपानी बॅक्टेरियाबद्दलचा हा सविस्तर रिपोर्ट। माणसाचं मांस खाणारा बॅक्टेरिया, लागण होताच 48 तासात मृत्यू। जपानमध्ये डेंजर बॅक्टेरियाने टेन्शन वाढलं। एक बॅक्टेरियाजन्य आजार ज्याची लागण होते, साधी घशात खवखव जाणवते, मग पाय सुजतात, बघता बघता शरीरभर ही सूज पोहोचते आणि अवघ्या 48 तासात माणूस मृत्यूला कवटाळतो। हा भयंकर प्रकार जपानमधून समोर येतोय, जिथे एका डेंजर बॅक्टेरियाने डोकं वर काढलंय। या बॅक्टेरियामुळे स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम हा जीवघेणा आजार होतोय। जपानमध्ये या आजाराची आतापर्यंत 977 प्रकरणं समोर आली आहेत आणि यामुळे चिंता कशी वाढते तेही समजावून घेऊया। बॅक्टेरिया रुग्णाच्या शरीरावरचं मांस खातो, अवयव वेगाने निकामी व्हायला लागतात। लागण झाल्यानंतर 48 तासात रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो। जपानमध्ये आतापर्यंत 977 रुग्ण आढळलेत। लहान मुलं आणि वृद्धांना याचा सर्वाधिक धोका आहे। आतापर्यंत ब्रिटन, फ्रान्स, आयर्लंड, नेदरलँड आणि स्वीडनमध्ये याचा शिरकाव झालाय। अन्य देशात लहान मुलांना या आजाराची सर्वाधिक लागण आहे। यामुळेच आता प्रश्न उपस्थित होतोय की कोरोना नंतर जगावर आलेलं मोठं संकट म्हणून याकडे बघायचं का, आणि मुळात भारताला या डेंजर बॅक्टेरियाचा किती धोका आहे। प्रिकॉशन्स घेणं खूप जरुरी आहे। पॅनिकची गरज नाहीये, कारण आपण हे रुटीनली बघतो। पण दी मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट जो आपण कोविडमध्ये शिकलो होतो, हँड हायजीन किंवा कफ एटिकेट्स, ह्या सिंपल गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या, फ्लू वॅक्सिनेशन, ह्या सिंपल गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर हे सगळे कॉम्प्लिकेशन्स आपण अवॉइड करू शकतो। सो मला वाटतं बेसिक एटिकेट्स जे आहे, कफ एटिकेट्स, हँड हायजीन, हे आपण विसरू नये। ॲज ऑफ नाऊ भारतामध्ये अशी काही एपिडेमिक नाही आहे, पण असं नाही म्हणू शकत की भारतामध्ये एपिडेमिक नाही होणार, पण ॲज ऑफ नाऊ आपल्याकडे अशी काही एपिडेमिक नाही आहे आणि वन्स इन अ व्हाईल आम्ही एक पेशंट्स बघत राहतो। हा हे जरूर झालंय की कोविडमध्ये वॅक्सिनेशन कमी झालंय, त्यामुळे हर्ड इम्युनिटी जी होती ती कुठेतरी ब्रेक झाली आहे। सो एक इम्पॉर्टंट संदेश हा पण राहील की आपले वॅक्सिनेशन, एस्पेशली पिडॅट्रिक वॅक्सिनेशन आणि मोठ्यांचे पण वॅक्सिनेशन जे आपण कधी लक्षात घेत नाही, ते जरूर वेळेत करावे। जपानमध्ये वेगाने पसरणाऱ्या या आजाराची नेमकी लक्षणं काय असतात तीही बघूया। प्राथमिक लक्षणांमध्ये घशात खवखव जाणवते, शरीरावर विशेषतः पायात सूज येते, हळूहळू सूज शरीरावर पसरते, अवयव वेगानं निकामी व्हायला सुरुवात होते। पुढच्या 48 तासात बाधिताचा मृत्यू ओढवतो। ताप आणि डोकेदुखीसारखी लक्षणंही जाणवतात। जपानमध्ये या आजारामुळे अर्थातच चिंता वाढली आहे, त्यामुळे तिथली आरोग्य यंत्रणा रडारवर आली आहे। प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। हा स्ट्रेप्टोकोकस व्हायरस नवीन नाहीये। याच्यात चांगली गोष्ट अशी आहे की हा व्हायरस आपल्याला माहिती आहे, कोविड माहित नव्हता ना, म्हणून सगळंच नवीन होतं। अजून वॅक्सिन याच्या विरोधात आलाय का नाही, पण अँटीबायोटिक स्ट्रॉंग आहेत आपल्याकडे, म्हणजे त्याच्या विरोधात ज्या गोष्टी आपल्याकडे असायला पाहिजे होत्या त्या आहेत। अँटीबायोटिक्सनी हा कंट्रोल येऊ शकतो, लवकर डायग्नोज झालं तर नक्की। पण स्वच्छतेचे नियम सारखे मी सांगेन, हे बेसिक नियम आपण पाळा, आपल्याला कसली घाबरायची गरज नाही। आता यामध्ये काळजी काय घ्यावी तेही बघूया। वेळोवेळी हात धुतल्यास याचा संसर्ग टाळता येतो। संसर्ग झालेल्या व्यक्तीपासून दूर राहणंच योग्य। स्वच्छतेची पूर्णपणे खबरदारी बाळगणे, वेळीच निदान, खबरदारी आणि उपचार ही त्रिसूत्री उपयुक्त ठरते। चीनच्या एका शहरापासून सुरू झालेल्या कोरोना या विषाणूनं आणि त्यापासून होणाऱ्या कोविड-19 या आजारानं अवघ्या जगाला वेठीस धरलं। लाखोंचे बळी घेतले, मोठमोठ्या देशांच्या अर्थव्यवस्थेवर आघात केला, सामान्यांच्या जगण्यावर थेट परिणाम केला। त्यामुळे आता कोरोना सदृश्य कुठल्याही धोक्याला जगाला हलक्यात घेऊन चालणार नाही किंवा कुठल्याही आजाराची अनाठायी भीती बाळगून चालणार नाही। त्यामुळे समोर दिसणारा धोका पाहून सावध होणं, सावध करणं आणि भविष्यातला धोका टाळणं हेच सध्या तरी हातात आहे। गुरुप्रसाद जाधवचा ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।